आणि आज त्यांनी आंब्यांची आरास केली आहे. आम्हाला अभूतपूर्व असा योग मिळाला की जे आपण करत म्हणजे माझा जो फोकस आहे तो फक्त मंदिर नाहीये पण कल्चर म्हणजे मंदिर त्या संस्कृतीत येतात पण कितीतरी गोष्टी आहेत पुण्यात सुद्धा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं व्हायब्रंट माइंडपॉटच्या नव्या एपिसोडमध्ये. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध त्रिशुंड गणपती, शनिवारवाडा, कसबापेठ, सोमवारपेठचा हा एरिया आहे. आणि आजची आपली विशेष अतिथी आहे अर्चना नातूवैद्य. भ्रमणकोश या नावाने तिची हेरिटेज आणि कल्चरल टूर्स कंपनी आहे. अर्चना, वेलकम टू द शो. थँक्यू मिनल. आज थोडा ॲम्बियन्सचा आवाज पण तुम्हाला जाणवेल आणि आपण ग्राउंड झिरो एडिशन, जी आता मी नवीन सिरीज सुरू केली आहे, सोलोप्रुनर सिरीज तर सुरूच आहे, त्याचबरोबरीने ग्राउंड झिरो, की आम्ही ॲक्च्युली हेरिटेजच्या जागेवर आलेलो आहोत. अर्चना, तू एक हेरिटेज वॉक अरेंज केला होतास रामनवमीच्या दिवशी. आपण राम मंदिरं, मारुती मंदिरं असं सगळं 3 तासामध्ये फिरलो आणि तेव्हा माझी तिची जास्त ओळख झाली आणि इतका सुंदर तिने तो अरेंज केला होता. तुला ह्या हेरिटेज वॉकची कल्पना कशी सुचली? आणि त्याआधी मला असं विचारायचं आहे की हेरिटेज आणि कल्चरल टूर्सची कल्पना, आणि तू इंडॉलॉजी पण शिकते, हे सगळं कसं घडलं? मिनल, खरं तर हा माझा प्रवास बऱ्यापैकी तसा म्हणजे या फील्डमध्ये मी कशी आले मलाच कधी कधी प्रश्न पडतो ॲक्च्युली. पण मी मुळात टीचिंग ह्या प्रोफेशनमध्ये होते आणि बरीच वर्ष मी टीचर होते, म्हणजे जवळजवळ 15 वर्ष मी ॲज अ टीचर काम केलेलं आहे. अरे वा. सो तेव्हा खूप गोष्टी आपण मुलांना शिकवतो, पण पुस्तकी ज्ञान खूपदा दिलं जातं, आपल्याला फील्ड वर्क असं कमी करता येतं. सो जेव्हा मी जवळजवळ 15 वर्ष हे काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी म्हणजे मुलांसाठीच वेगळं काहीतरी करू. आणि 2016मध्ये टीचिंग हे प्रोफेशन मी सोडलं आणि एक वेगळी कंपनी जॉईन केली, पण समहाव तिथे स्टार्टअप असल्यामुळं मी पुढे जाऊ शकले नाही. पण मग अशी संधी मिळाली की मी माय हॉलिडे या नावाच्या एका कंपनीमध्ये पार्टनर म्हणून जॉईन झाले. म्हणजे अचानक ट्रॅव्हल, म्हणजे मलाच माहिती नव्हतं, फक्त एवढं होतं की मुलांबरोबर मला काहीतरी वेगळं करायचं आणि मुलांना फील्ड जिथे असेल फील्ड वर्क अशा पद्धतीनं तिथे जाऊन काही एक्सपेरिमेंट्स मुलांसाठी क्रिएट करायचे. सो अशा पद्धतीनं ॲक्च्युली ट्रॅव्हलमधला माझा प्रवास हा चालू झाला. आणि तिथे गेल्यानंतर ॲक्च्युली त्याच्यासाठी मग जागा वेगळ्या वेगळ्या जागा बघून मग तिथे मुलं काय शिकतील, कशा पद्धतीनं आपल्याला हँड्स ऑन मुलांना देता येईल, असा हा खरा ट्रॅव्हलमधला माझा प्रवास चालू झाला. त्या दरम्यान काय झालं की एक टूर, मंदिर म्हणजे टेम्पल टूर अरेंज करावी लागली. बरं. सो त्या वेळेमध्ये म्हणजे ते सिनियर सिटीजनसाठी एक मी टूर आम्ही अरेंज केली होती आणि त्या दरम्यान भुलेश्वरला ती टूर अरेंज केली होती. आणि आमच्याबरोबर इंडॉलॉजिस्ट होते, तर त्यांनी जी माहिती दिली मंदिरांची, सो मला म्हणजे ते ऐकून किंवा मी म्हणलं अरे ह्यातलं मला काहीच माहिती नाही, हा जो एक फील येतो ना ॲक्च्युली तो खरं तर त्यावेळेला मला जाणवला. आणि किती गोष्टी आहेत असं मला जाणवलं किंवा प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल आपली माहिती नाही, त्याच्यामागे सायकोलॉजी असते, त्याच्यामागे अभ्यास असतो. अशा सगळ्या गोष्टी कळाल्यावर खरं हेरिटेज ह्याचं नॉलेज घ्यायची मला इच्छा झाली. म्हणजे हेरिटेज, आपलं इंडियन कल्चर. मग अशा पद्धतीनं ॲक्च्युली जेव्हा मी थोडासा त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागले मग मला कळलं की इंडॉलॉजी हा कोर्स पण आपल्या इथे आहे. हो हो. सो टीमवीमधनं मी 1 वर्षाचा डिप्लोमा इंडॉलॉजीमध्ये केला. मस्त मस्त. सो तो अभ्यास करताना नक्कीच म्हणजे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आयकोनोग्राफी, शिल्पशास्त्र, मूर्तीशास्त्र. अरे वा. आणि म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे पण शास्त्र आपल्याला खरंच माहिती नाही. म्हणजे मला असं जाणवलं की मंदिरांमध्ये आपण जातो, देवाला नमस्कार करतो आणि बाहेर येतो. मंदिरं खरोखर आपण बघितली आहेत का मनापासून?
मंदिरं आपण जेव्हा कितीतरी मंदिरं अशी आहेत जिथे शिल्प आहे, त्या शिल्पांच्या मागे शास्त्र आहे, मूर्त्यांच्या मागे शास्त्र आहे, त्या देवाच्या मागे सुद्धा एक शास्त्र आहे. सो अशा पद्धतीनं आणि ते इव्हॉल्व्ह कसं होत गेलं. सो असं करत करत मग माझा प्रवास ॲक्च्युली हेरिटेजमधला चालू झाला. आणि मग मला जशी फिरायला लागले, म्हणजे मी हम्पीची एक टूर केली होती. वा. सो हम्पीची टूर करताना कसं आपण रेग्युलर हम्पीची टूर करताना साधारण कसं असतं की आपण ती मंदिरं बघितली, तिकडचे मॉन्युमेंट्स बघितले, पण अजून काय असू शकतं त्या जागेत, असं करत करत तिथल्या काही लमाणी लोकांशी मी इंटरॅक्ट करायला चालू केलं. आता लमाणी लोक तिथे बऱ्यापैकी आहेत आणि त्यांचं क्राफ्ट, त्यांचं आर्ट. सो हे बघितल्यावर म्हणलं हे का नाही लोकांसमोर आणावं. बरोबर. आणि तिथून जवळ इरकल सुद्धा आहे. येस, आपली फेवरेट. हां. सो बायकांना या गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात आणि इरकलमध्ये इरकली साड्या तिकडच्या फेमसच आहे. सो ते विविंग कसं होतं हा जर पण प्रवास दाखवला तर हे बेसिकली आपलं कल्चर आहे. त्या प्रभागाची एक एक आर्ट आणि कल्चर आणि फॅब्रिक आहे. वा वा. एक्झॅक्टली. सो असं करत करत म्हणजे माझा जो फोकस आहे तो फक्त मंदिर नाहीये पण कल्चर. म्हणजे मंदिर त्या संस्कृतीत येतात, पण कितीतरी गोष्टी आहेत पुण्यात सुद्धा. म्हणजे आत्ता माझा फोकस पुणे आहे. काही बाहेरचे पण टूर्स मी केलेले आहेत पण करणार आहे. सो अशा पद्धतीनं माझा हा प्रवास खरं तर चालू झाला आणि मागच्या वर्षी भ्रमणकोश ह्याचा जन्म झाला. तर माझ्या कंपनीला नाव मी भ्रमणकोश असं दिलेलं आहे. आत्तापर्यंत भ्रमणकोश बरोबर तू 3-4 ॲक्टिव्हिटीज केल्या. एक फोटोग्राफी होतं आणि अगदी आत्ता मी जिथे बसलोय, आम्ही आत्ता त्रिशुंड गणपतीच्या मंदिरात बसलो आहेत आणि ती म्हणते तसं की आपण मंदिरात जातो आणि बाहेर येतो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दल माहितीच, आपण अनभिज्ञ असतो. नवस बोलायचा, दक्षिणा हे करायची आपण. आणि त्याच्यापेक्षाही जास्त मंदिराबद्दल आपण काहीतरी जाणून घेऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक त्याचे अर्थ असतात. इवन दरवाजाची जी चौकट असते तिथपासून सुरू होतं की प्रत्येकाचा अर्थ त्याचा आहे. लोकांच्या अशा तुला काही रिॲक्शन्स आल्या का की जेव्हा लोक अशी तीच मंदिरं परत जेव्हा तुझ्याबरोबर बघतात तेव्हा, किंवा तुलाही स्वतः कधी असं जाणवलं का की अरे आपण इथे बरेचदा आलो पण हे कधी बघितलंच नाही? असं खरं तर प्रत्येकच वेळेला होतं. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट एकदा बघून आपल्याला खरं कळतच नाही. आपण जेव्हा एक 4-5 वेळा तिकडे जातो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण ऑब्झर्व करायला लागतो. मे बी मी मागच्या वेळेस ज्या गोष्टी बघितल्या नाहीत ती ह्या व्हिजिटमध्ये बघू शकतो. सो आपण जेवढं बघू आणि जेवढा त्याचा अभ्यास करू तेवढा आपण खोलात जातो. सो असं खूपदा होतं की आले मी आणि अरे मला हे माहितीच नाही, किंवा अशा कितीतरी जागा पण आहेत. म्हणजे पुण्यातच मंडईत फॉर एक्झाम्पल, मंडईत आपण भाजी घ्यायला जातो, तुळशीबागेत शॉपिंग करायला जातो. पण माझा हा जेव्हा प्रवास, म्हणजे मला हे लक्षात यायला लागलं की आपण पर्सनली काही गोष्टी बघितल्याशिवाय, लोकांना बोलल्याशिवाय, म्हणजे मंदिरं हा अभ्यास तर अभ्यासच आहे, पण काही अशी जुनी लोक आहेत जी राहतात या सेटलमेंट्समध्ये, तर त्यांच्याशी बोलून त्या गोष्टींची माहिती काढणं हे पण मला आवडायला लागलं. सो असं माझं व्हायला लागलं की आता मंडई आहे. आता मी एक तुला उदाहरण देते की मंडईत मी खूपदा यायचे, आता कमी झालंय, पण भाजी घ्यायला किंवा सो पण मंडईचा एक इतिहास असू शकतो, त्याची स्थापना कधी झाली. सो हे इतिहास हा कुठल्याही खरं तर गोष्टींमध्ये असू शकतो. आता तिथे म्हणजे मला गंमत अशी वाटली की तिथेच एक बासुंदीवाल्याचं दुकान आहे. आता मी त्यांच्याशी जनरल बोलले, जुनं आपल्याला दिसतं की हे जुनं आहे. त्यांच्याशी बोलल्यावर मला लक्षात आलं की त्यांची ही 3री पिढी आहे आणि 100 वर्ष झाली आहेत ते हेच काम करतात. आणि गंमत म्हणजे चुलीवरती ती बासुंदी बनवतात. वा. तर मग ही माझ्यासाठी नॉलेज होतं. न्यू फाइंड. हां. सो असं करत करत जेव्हा मी अगदी छोट्या छोट्या सेटलमेंट्समध्ये जायला लागले आणि लोकांशी बोलायला लागले की काय इतिहास असू शकेल या गोष्टींचा. म्हणजे अभ्यास म्हणून आपण जेव्हा पुस्तकात वाचतो त्याच्यात तर आहेच, पण मला मजा कधी घ्यायला लागली जेव्हा मी तिथं गेले आणि त्या लोकांशी बोलले. सो प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, तिथे खरं जाऊन खऱ्या माणसांबरोबर इंटरॅक्शन्स आणि तिथून जाणून घेतल्यामुळे ते खरं क्रिएशन तिथनंच क्रिएट झाल्या या गोष्टी. आणि तुझ्या ह्याचं नाव पण मला खूप आवडलं, त्याबद्दल थोडंसं सांगशील? सो तू जो प्रश्न विचारलास की भ्रमणकोश हे नाव कसं काय मी दिलं किंवा माझ्या डोक्यात कसं आलं. सो बेसिकली
मी जेव्हा म्हणते की भारत, तर भारत म्हटल्यानंतर आपलं वाटणारं असं नाव पाहिजे आपल्या कंपनीला. आता मी जेव्हा फिरती आहे, मी जेव्हा भटकते आहे, तर अर्थ त्याचा काय की मी भ्रमण करते, मी खूप ठिकाणी भ्रमण करते आहे, खूप ठिकाणी फिरते. आणि भ्रमण करता करता माझ्या कोशामध्ये मी काय काय साठवते. आता कोश म्हणल्यानंतर मी खूप गोष्टी, म्हणजे हे बघितलंय मी, आज ते बघितलंय. सो आता जसं मी बासुंदीवाल्याचं तुला उदाहरण दिलं, आता हे लोकांपर्यंत मी कसं पोचू, पण ते माझ्या कोशामध्ये आहे. पण ह्या कोशात मी साठवलेल्या किंवा मी बघितलेल्या गोष्टी, मी अनुभव केलेल्या गोष्टी मी लोकांपर्यंत कशी पोचवू, म्हणून ह्याचं नाव मी भ्रमणकोश. माझ्या भ्रमण करतानाच्या ज्या कोशातल्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोचाव्या, म्हणून त्याचं नाव मी भ्रमणकोश असं दिलं. मस्त मस्त. आय लव्ह दिस कॉन्व्हर्सेशन अर्चना, की किती छान थॉटफुल. आणि आपण एखाद्या ह्याच्याशी जेव्हा जोडले जातो ना मनापासून, ते आपलं जे करिअर बनतं ना, दॅट इज अमेझिंग. अगदी कमाल. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पॅशनेट नसाल एखाद्या गोष्टीबद्दल, तोपर्यंत तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला शिरावंच लागतं, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आपण आता बघतो की रील्स केले, व्हिडिओज केले की तिथे खूप गर्दी येते, आणि त्याच्यातून लोक त्या वस्तूची किंवा त्या एखाद्या नैसर्गिक असेल किंवा असं वारसा स्थळ असेल, आपण आता जिथे बसलोय, तर त्याची नासधूस करतात. आणि तर आता तू पण थोडंसं टेक्निकल नॉलेज घेतलेलं आहे, तर पर्यटकांनी म्हणजे माझ्यासारख्या लोकांनी जेव्हा आम्ही जातो तर काय काळजी घ्यायला हवी, अशा 2-3 गोष्टी अगदी प्रकर्षाने तुला पण जाणवलं असेल, त्या सांगशील? एकतर आपण हल्ली खूप बोलतो बघ की एन्व्हायरमेंट आणि आपलं पर्यावरण, तर आपल्या शहरातल्या वास्तू इतक्या सुंदर आहेत, जुन्या आहेत, सो ते जपण्यासाठी म्हणजे प्रत्येक माणसानेच तो प्रयत्न करावा लागतो. म्हणजे असा जर विचार केला, माझी कंपनी असं जर मी म्हणलं, आता वन डे ट्रिप असेल, सो मी किंवा मी नॉर्मली लोकांना तुमच्याच पाण्याच्या बाटल्या घेऊन या म्हणून सांगते. का? मी जर प्लास्टिकच्या बाटल्या दिल्या तर तो कचरा वाढणार आहे. सो हे माझ्यापासूनच मी सुरुवात करायला पाहिजे, तर माझ्याबरोबर येणारी लोक ते फॉलो करतील. आणि हेरिटेज आणि आपल्या वास्तू समजून आपण आपलं घर कसं सुंदर ठेवतो, घरात कचरा करत नाही, तर प्रत्येक माणसाला जर हे वाटलं की ही गोष्ट मी माझ्यापासून चालू करते, म्हणजे आता आज आपण ज्या आवारात बसलो नक्कीच इथे स्वच्छता दिसते आपल्याला, पण मला खूपदा वाटतं की शनिवारवाड्याला आपण गेल्यानंतर ती वास्तू तर इतकी सुंदर आहे, त्याच्या मागचा इतिहास आहे, पण तरीही मला वाटतं की आजूबाजूच्या खूप गोष्टी आहेत ज्याच्यामुळं ते स्थान तेवढं पवित्र नाही वाटत. सो अशा ठिकाणी आपण पुण्यातले म्हणा किंवा आपण एक सिटीजन नागरिक म्हणून त्या जर गोष्टी म्हणजे कचरा न टाकणं, पहिली गोष्ट कचरा न टाकणं, आणि आपल्या पद्धतीने आपण जर काही करता आलं आपल्याला हे या सगळ्या वास्तू जपण्यामध्ये, तर मग एक ग्रुप म्हणून, एक इंडिव्हिज्युअल म्हणून सुद्धा आपण काही गोष्टी करू शकतो. आणि नक्कीच माझ्या डोक्यात भ्रमणकोश खाली एखादी ॲक्टिव्हिटी अशी करायची आहे की जिथे मी सोशल अवेअरनेस, हेरिटेज अवेअरनेससाठी काम करेन. अर्थात ते पुढं येईल, पण अगदीच 101% मला हे करायचं. आम्ही बरेच वेगवेगळ्या जागेवर शूटिंग करतोय, सो सगळ्यांना वेगवेगळ्या ह्या मंदिराच्या जागा बघता येतील म्हणून आपण आता हेरिटेज वास्तू किंवा वारसा स्थळाची काळजी कशी घ्यावी आणि हिचे अर्चनाचे थोडे फ्युचर प्लॅन्स पण आपण ऐकले. अर्चना, आज आपण इथे मस्त एक व्हिडिओ केला आहे, त्या अनुषंगाने मी रॅपिड फायरचे 3 प्रश्न विचारेन. टाईम मशीन ही कन्सेप्ट जो कन्सिडर केली आणि त्या टाईम मशीनमधनं तुला जर भूतकाळात प्रवास करायची संधी मिळाली, तर इतिहासाच्या अशा कोणत्या काळामध्ये तुला जायला आवडेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल तू आता हम्पीचा उल्लेख केला, म्हणजे हम्पीच्या काळामध्ये जायला आवडेल का, पेशव्यांच्या शनिवारवाडा पण उल्लेख, त्या काळामध्ये जायला आवडेल, किंवा अजून म्हणजे मला असं काळ असं मी नाही सांगू शकत, पण मला नक्कीच म्हणजे पेशव्यांच्या काळात जायला नक्कीच आवडेल मला. अगदी, कारण खूप आहे आपल्या पुण्यात, म्हणजे इतकं आहे की मला त्या काळात नक्कीच वावरायला आवडेल परत. मस्त. अजून एक टाईम मशीन रिलेटेड क्वेश्चन. समज तू टाईम मशीनमधून प्रवास करायची संधी मिळाली, तर कोणती व्यक्तिरेखा आहे जिला अगदी प्रकर्षाने भेटायला आवडेल तुला? तर असं जेव्हा तू विचारतेस तर मला पेशव्यांच्या दरबारात वगैरे नक्कीच जायला किंवा
ते व्यक्तिमत्व असं आहे की जे मला असं जेव्हा मी त्यांच्याबद्दल वाचते तर खूप असा अभिमान वाटतो काही गोष्टींसाठी. सो असंही आपलंही व्यक्तिमत्व असावं असं कुठेतरी नक्कीच वाटतं ग विनर. व्हेरी नाईस. पुणेरी पेशवे थोडक्यात अगदी अगदी आहेच. तर अजून आपण जेव्हा या भूतकाळाबद्दल बोलतो आणि टाईम मशीनबद्दल बोलतोच आहोत, तर एक लास्ट रॅपिड फायरचा प्रश्न की बऱ्याच घटना घडल्या इतिहासामध्ये. काही युद्ध झाली, काही गैरसमज, धचा मा झाला. हम्पी म्हणशील तर तुंगभद्रा नदीने किती युद्ध बघितलेली आहेत. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. कोणता असा बदल करावासा वाटेल की तुला असं वाटतं की हे व्हायला नको होतं, किंवा तू जाऊन थांबवण्याचा प्रयत्न करशील, जाऊन काही ट्रीटी करशील? म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना फितूर लोकांमुळे बरेच आपले राजे आणि लढाया जिंकता जिंकता हरल्या. काही राजे त्यांचे खून पडले. असा कुठला घटना आहे जी तुला असं वाटतं की ही थांबायला पाहिजे होती? म्हणजे असं इतिहास जर आपला बघितला तर म्हणजे भारत असं म्हटल्यानंतरच आपण कल्चरली आणि हेरिटेज रिच कंट्री म्हणू शकतो. आपला देशच असा आहे. मला प्रत्येक वेळेला जेव्हा एखाद्या मंदिराकडे किंवा एखाद्या स्थापत्याकडे आपण जातो बघतो तेव्हा नक्कीच जो मधला एक काळ होता की जेव्हा अक्षरशः म्हणजे आता बुलेश्वराच्या मंदिरात आपण गेलो तर आपल्याला तिथे खरोखर अशा मूर्त्या किंवा असे शिल्प आहेत की ते त्याची नासाडी केलेली दिसते, उद्ध्वस्त. हां, अगदी अगदी म्हणजे तोडमोड केलेली. सो ते बघून खूप वाईट वाटतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की मला हे नेहमी प्रकर्षाने जाणवतो की काही इंग्लिशमध्ये काही वुंड्स म्हणतो किंवा आपल्याला ते आपण परत कितीही मरम लावा त्याच्यावरती, यू कॅन नॉट म्हणजे त्याला दुरुस्त नाही होऊ शकत. तशाच पद्धतीनं हे आपल्या बाबतीत झालेलं आहे. सो त्या काळात जर ह्या गोष्टी थांबवता आल्या असत्या तर मला वाटतं की आपलं भारत अजूनही खूप सुंदर आणि छान असतं आणि खूप साऱ्या संस्कृतींचं जतन झालं जे आता नामशेष होत गेल्या. त्या गोष्टी आता आपल्याला शोधून अभ्यास करून पूर्वी जे आपल्या दिनचर्येचे भाग होता तो आता, किंवा एखाद्या ठिकाणी नॅचरली त्या गोष्टी आढळायच्या त्या आता आपल्याला शोधून आणि त्याच्याबद्दल जतन करण्याचा अवेअरनेस करावा लागतो. अगदी. वाव, दॅट्स अमेझिंग. हे कॉन्व्हर्सेशन खूप मस्त झालं आणि आम्हाला तुझ्याबरोबर भ्रमणकोशला म्हणा, व्हायब्रंट माइंड पॉड आणि भ्रमणकोश मिळून काही करू शकू असं फ्युचरमध्ये अशी संधी मिळाली तर आपण तसंही एक करूया. नक्कीच. बऱ्याच आत्ता इथे पुण्याच्या आसपास म्हण किंवा बरेच अशा टूर्स आणि हेरिटेज वॉक्सच्या संस्था आहेत ज्या हे करतात. पण भ्रमणकोशमध्ये असं वेगळं काय की जेणेकरून आत्तापर्यंत 20चा प्लॅन केला तर 40 लोक आले, 40चा प्लॅन केला, त्याचं वेगळेपण काय आहे हे सांगशील? जसं मी सांगितलं की मला नेहमीच विचार असे माझे की आपण काय वेगळं करू शकतो, काय वेगळं करू शकतो. तर मला तू बघशील आपण दोघी साड्या, हो राईट. मुळात मला साड्या प्रचंड आवडतात कारण परत ही आपली संस्कृती आपली संस्कृती म्हटल्यानंतर साड्या एक वैशिष्ट्य आहे. तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की हेरिटेज वॉक करतोच आहे आपण, पण जर आपण हेरिटेज वॉकमध्ये आपल्याबरोबर जे एनॉलॉजिस्ट आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांची माहिती देणारी लोक आहेत, प्लस त्याच्याबरोबर जर बायकांना आपण साड्यांमध्ये तुम्ही या हेरिटेज वॉक करा आणि त्याच्याबरोबर तुमचं फोटोशूट पण होईल अशा वास्तूमध्ये, कारण हे आता ट्रेंडिंग आहे की साड्यांनी बऱ्याच ठिकाणी शूट करणं. सो अशा ह्याच्यामध्ये आणि मग पहिला जेव्हा मी असा वॉक अनाऊन्स केला मला माहिती नव्हतं की मला किती प्रतिसाद मिळेल, काय अनुभव येईल, कसं मी करू शकेन. तर त्यावेळेला म्हणजे मला खूप मजा वाटली की जवळजवळ पहिल्या वॉकला माझ्या 22 ते 23 बायका सकाळी 6:15 वाजता साड्या दिसून आणि अतिशय सुंदर दिसत होत्या आणि सगळ्या जणी एन्थुझियास्टिकली आल्या होत्या. त्यांनी त्या वास्तूची माहिती सुद्धा तेवढ्याच आवडीनं घेतली आणि नंतर आमचा फोटोशूट आणि विथ ब्रेकफास्ट. मग असं हे करत करत आज मी जवळजवळ अशा 4 वॉक्स झाले जिथे मी साडी वॉक विथ हेरिटेज अशी कन्सेप्ट विथ फोटोशूट अशी कन्सेप्ट मी चालू केली आहे आणि बायकांना ते खूपच आवडतं.
आता आपण त्रिशुंड गणपतीच्या परिसराची माहिती करून घेऊया. आपल्याबरोबर आज अक्षय आणि राहुल आहेत आणि ते त्रिशुंड गणपतीची आपल्याला माहिती देणार आहेत. किती वर्ष जुनं मंदिर आहे? तर हे 1754चं आपलं हे मंदिर आहे. हे मंदिर आपलं गोसावी महाराजांनी बांधलं होतं. तर ह्या मंदिराचा उल्लेख असा आहे की आपल्या इथं तुम्ही बघू शकता ही त्रिशुंड अशी मूर्ती आहे. तर आपल्या मूर्तीचा उल्लेख करायला गेलं तर आपल्या मूर्तीचं 3 सोंड 6 हात आणि मांडीवरती शारदा आणि तुम्ही जर बघता याल तर दोन्ही साईडला सिद्धी आणि बुद्धी आहे. आणि आपली ही मूर्तीचं विशेष म्हणजे ही मयुरावरती स्थापित अशी ही मूर्ती आहे. सो आपण त्याला मयुरेश्वर भगवान असंही म्हणतो. हे जे मंदिर आहे दलपतगिरी गोसावी आहेत हे त्यांच्या स्मरणार्थ बांधलेलं मंदिर आहे. आणि यावेळेस या मंदिराला त्यावेळेस म्हणजे पेशव्यांनी पण फंडिंग केलेलं आहे. आणि तुम्ही जेवढं वरती मंदिर बघतात तेवढंच खाली मंदिर आहे. तळघर आहे आपल्या इथं खाली, ते आपण वर्षात नाही एकदा उघडतो गुरुपौर्णिमेला. छान जागा आहे खाली. ॲक्च्युली ही जागा तुम्ही खाली तळघर तुम्ही कधी गुरुपौर्णिमेला आले तुम्ही व्हिजिट तुम्हाला स्वतःच जाणवतील वाईब्स खाली तिकडे एक्झॅक्टली ॲक्च्युली मेडिटेशन सेंटर आपण असं म्हणू शकतो तेव्हाच्या काळीचं ते त्या प्रकारेच बांधलं गेलं होतं. आणि तिकडचे तुम्ही जर ध्यान घर म्हणतो आपण जे आहे साधनासाठी करतो तर ते एवढे शांत आणि एवढे असे सोबर आहेत की आपल्याला तिकडं बसून सुद्धा आपल्याला असं ध्यानस्थ करण्याची मन लागतं. इथं बघा इकडे हां, आम्ही इथे देवळाच्या प्रदक्षिणा मार्गावर आलो आहे आणि इथे ही नटराजाची मूर्ती आहे. मगाशी त्यांनी सांगितलं होतं. आणि असंच तुम्ही प्रदक्षिणा मार्गाला जर फॉलो केलं तर इथे हे शिवलिंग आहे. दादा ह्याचं नाव काय शिवलिंगाचं? लिंगोद्भव म्हणून लिंगोद्भव. बरं, स्टोरी आहे शिवपुराणामध्ये याची स्टोरी आहे. हो. आणि नॉर्मली आपल्याला हे म्हणजे अशा प्रकारचं जे लिंग आहे ते साऊथ इंडियामध्ये जास्त दिसतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठेच असं दिसणार नाही. हे प्रदक्षिणा मार्गाच्या बरोबर गणपतीच्या मागे येत आहे. राईट. कमाल. वरती पण गणपती आहे रिद्धी सिद्धी सोबत. ओ, खरंच की थोडंसं छताची हे झाली आहे पण छान आहे. म्हणजे जे काही रिस्टोअर झालं आहे ते खूपच छान झालं आहे. आणि या सर्वांनी इतकं छान जतन केलं आहे त्याबद्दल यांचे खरंच धन्यवाद आणि शुभेच्छा यांना. आम्ही असं प्रदक्षिणा मार्गावरून पुढे आलो आहे आणि इथे भैरवाची एक खूपच क्षेत्रफळ मंदिराच्या आपण उजव्या बाजूने फिरून आल्यानंतर प्रदक्षिणा मार्गावरती हे भैरवांची मूर्ती. भैरव म्हणजे म्हणलं जातं की भैरव या क्षेत्राचे रक्षक असतात. तसं या मंदिराचे या क्षेत्राचे रक्षक म्हणून भैरवाची मूर्ती इकडे स्थापित केलेली त्यावेळेस. गोसावीपुरा म्हणायचे या पूर्ण लोकॅलिटीला. बर. आणि ते नागझरी ओढा होता नदीच्या पलीकडे, तिथं गाव कोस होता, गावाची तिकडे संपायची. बरोबर. त्या बाजूला सगळे शिवमंदिर तुम्हाला 7 ते 8 शिवमंदिर, समोरच्या घरात शिवमंदिर तर हो कमाल आहे. जुनं मंदिर इथे कोणालाच माहित नाही. ऍक्च्युली पुण्यात इतके वर्ष राहणाऱ्या लोकांनाही माहित नाही मंदिर. मी नारायणपेठेत लहानाची मोठी झाले पण मला माहिती नव्हतं हे. खूप म्हणजे असं लोकांपर्यंत मला आज अर्चनामुळे इतकी छान संधी मिळाली आहे. एक शिंगी गेंडा म्हणतोस ना तू? हो, एक शिंगी गेंडा म्हणजे आपल्या एशियाचं प्रतीक असं सांगायचं. आणि ते साखळदंडात पकडले असं इंग्रजांनी त्यावेळेस भाकीत केलं होतं त्यांनी. आपले राजे महाराजे एकमेकांच्या युद्धामध्येच व्यस्त आहेत आणि ते आपल्यावर चाल करू येतात असं त्यावेळेस भाकीत केलं होतं. ही ती स्टोरी अशी इथं दाखवली त्यांनी. हे शिल्प आधी कोरलं गेलं आणि मग घडलेल्या गोष्टी. हो. अरे बापरे, दॅट्स इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. अच्छा, असं म्हणतात. हो, 1754 ना. आणि प्लास्टिक लढाई नंतर झाली ना ऑलमोस्ट. बरोबर. प्लासीची लढाई 2 भागांमध्ये आहे असं आता मला कळलं. म्हणजे त्यांनी त्यावेळेस दाखवायचा प्रयत्न केला की आपले लोक लढत बसले एकमेकांसोबत आणि इंग्रज आपल्यावर राज्य करतात. आपला साखळदंडात पकडले एक शिंगी गेंड्याला. हे इथे दिसतंय बघा. हो, एक शिंगी गेंडा. म्हणजे हे एशिया पूर्ण रिप्रेझेंटेशन की आता एशियातल्या इंग्रज आपल्यावर चाल करून येतात आणि आपले आपापल्यात वाद घालत बसलेत असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय. आता कालांतराने त्या मूर्त्या थोड्या खराब झाल्यात पण ते दिसतंय.
हे बघा गनमॅन दिसत का तुम्हाला? ॲक्च्युली खरंच अमेझिंग. इथं परत श्रीकृष्णाची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणी आहेत. हो श्रीकृष्ण. इथं रुक्मिणी आहे, पलीकडे विठ्ठल आहे. हे श्रीरामांची मूर्ती आहे आणि पहिलं भैरव आहे पलीकडे परत. सुंदर रिप्रेझेंटेशन खरंच. वा. आता हे कालांतराने खंडित झाल्यात मूर्त्या थोड्या त्या. हां मोडतोड आहेच आहे. आणि हे तू म्हणालास भैरवाचे हे प्रतीक आहे. थोडं साऊथ इंडियन. हो ते शंख पद्म. ॲक्च्युली हे मंदिराची बनावटच साऊथ इंडियन आहे. तुम्ही बघताल ना स्टार्ट टू एंड, म्हणजे गणेशपट्टीपासून आतल्या गणपतीपर्यंत गेलाच तुम्ही. गणपतीची राहण्याचे म्हणजे बसण्याची पद्धतपासून सगळं साऊथ इंडियन आहे. थोडं साऊथ इंडियन, थोडं नाही का आपलं राजस्थान टाईप. आता हे ज्या देवळं आहेत हे पोपट वगैरे शिल्प जास्त करून साऊथला म्हणजे इथं वापरतात वरती राजस्थान साईडला. हे त्याची बनावट आहे त्यांच्यासाठी त्या टाईपची. आम्ही राहता राम मंदिरात परवा पोपट बघितलं, खूप सुंदर. आणि मी अर्चना बरोबरच गेले होते. हे काय? ह्याचं ॲक्च्युली नाव माहीत नाही मला. ते 2 प्राण्यांपासून बनवलेला प्राणी आहे, म्हणजे एक हत्ती आहे आणि खाली वाघ आहे. वाघ किंवा सिंहाचं प्रतीक आहे. 2 जणांचं मिळून ते शेपूट जी आहे नक्कीच. आजचा एपिसोड मला खूप आवडला. मला हे लोकेशन आवडलं. आम्ही लोकेशनचा एक रील किंवा एक शॉर्ट करू, जो आम्ही सेपरेटली अपलोड करूया. ह्याच्यातसुद्धा आपण बरेच शॉर्ट्स दाखवलेले आहेत. आणि अर्चना आज तुम्हाला इथे घेऊन आलीस. मी पुणेरी असून मला हे देव माहीत नव्हतं, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. म्हणजे मगाशी रिॲक्शनबद्दल विचारतं, माझीच रिॲक्शन घेऊ शकतेस आता की बघितल्या झाले होते. असं होतंच पण की त्रिशुंडला आल्यावर तर खूप जणांचं असं होतं की अरे मंदिर माहितीच नाही आहे, बघितलंच नाही. आणि आज त्यांनी आंब्यांची आरास केली आहे. आम्हाला अभूतपूर्व असा योग मिळाला की जे आपण जे लांबून रील्समधनं बघितलं ते आज आम्ही प्रत्यक्ष बघतोय की ते खरे पेटीतनं आंबे काढून लावतात. आपण आता आज जाऊन थोडंसं बघूया आणि दर्शकांना मी बाय म्हणते. थँक्यू मिनल. म्हणजे मला जेव्हा मिनलनी अप्रोच केलं की आपण एक पॉडकास्ट करू, तर नक्कीच मला असं वाटलं की आपण करू, कारण काही गोष्टी लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा एक खूप चांगलं माध्यम आहे. सो थँक्यू मिनल, तू मला अप्रोच झालीस आणि आजचा पॉडकास्ट आपण करू शकलो, आणि ते सुद्धा इतक्या सुंदर वास्तूमध्ये. तिच्या भ्रमणकोशच्या पेजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि ज्या काही नेसेसरी भ्रमणकोश रिलेटेड तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, हा एपिसोड रिलीज होतो आहे त्याच्यानंतर तिचे 1-2 वॉक्स अरेंज करते ती, तर त्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघा आणि त्या लिंकवरती गेलात की तुम्हाला सगळे डिटेल्स कळतीलच. त्याच्या आधी कोणत्या ट्रिप्स झालेल्या आहेत तेही तुम्हाला बघता येईल. असेच छान एपिसोड्स बघण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आमच्या दोघींकडनं. बाय बाय. बाय. थँक्यू.